अध्यक्ष महोदय, ज्येष्ठ सदस्य माननीय भुजबळ साहेबांनी काही भूमिका मांडली। अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की शेतमालाचा जो आयात किंवा निर्यातचा निर्णय असतो हा केंद्र सरकारच्या माध्यमातून होतो। मागच्या काळामध्ये आपल्याकडे ही जी दोन भूमिका आहे, एकीकडे शेतकऱ्याच्या शेतीमालाला चांगला भाव मिळणं आणि दुसरीकडे आपला सामान्य माणूस सामान्य ग्राहकाला योग्य किमतीमध्ये ज्या काही मूलभूत गरजा आहे त्या पूर्ण होणं, या दोघांमधला बॅलन्स आपल्याला साधावा लागतो। अध्यक्ष महोदय, मागच्या काळामध्ये केंद्र सरकारने 40% ऑगस्ट 23 मध्ये 40% निर्यात मूल्य हे शुल्क हे कांद्यावर लावलं होतं। आपल्या राज्याच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये 50 ते 60% कांदा हा आपल्या देशामधला हा आपल्या राज्यामध्ये पिकतो। आणि म्हणून राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यांनी सातत्याने पाठपुरावा करून उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी आपल्या आपल्या स्तरावर पाठपुरावा करून मागच्या काळामध्ये तो 40% वरनं 20% आणण्याचं काम कोणी केलं असेल तर आपल्या महाराष्ट्र सरकारने केलं। अध्यक्ष महोदय, आता जर आम्ही मार्केटची किंमत बघितली तर आपण जर सहज एक माहिती मी काढली तर 2021-22 मध्ये साधारणतः सरासरी दर प्रति क्विंटल 1155 होते। 22-23 ला 806 होते, फार घसरले होते त्या काळामध्ये। 23-24 ला 1380 होते आणि मागच्या 4 वर्षामध्ये सर्वात जास्ती किंमत आता 2070 ही साधारणतः 50% मागच्या पेक्षा अधिक ही किंमत आता सध्या बाजारामध्ये आहे। या मागच्या रब्बीमध्ये 5 लाख टन हा कांदा आपण प्राइस स्टेबिलायझेशन फंड मधनं नाफेडच्या माध्यमातून विकत घेतला होता आणि आपला अजूनही पाठपुरावा चालू आहे की 20% जो शुल्क आहे हा सुद्धा कसा रद्द व्हावा आणि आपल्या शेतकऱ्यांना भाव मिळावा। आहेत हे जे म्हणतात 2000 हे जे आहे सर्रास नाही आहेत। काही ठिकाणी जे क्वचित 2000 मिळतात, नाही तर 600, 700, 800, 900 रुपये भावाने जात आहेत। 1500 रुपये तर खर्च आहे क्विंटल मागे आणि तो त्याच्या खाली आता भाव 1500 रुपये क्विंटलला तुम्ही फायदा देणार की नाही? माझा खर्च झालेला एखाद्या वस्तूवर खर्च 1500 रुपये तर मला 2 पैसे तुम्ही फायदा देणार की नाही? म्हणून तो 2250चा मिनिमम असला पाहिजे। ती जी आहे ती आधारभूत किंमत ही कायमस्वरूपी ठरवली पाहिजे। तुम्ही जो म्हणता मला मान्य आहे की शहर आणि ग्रामीण याचा जो आहे आपल्याला समतोल साधायचा, म्हणून मी तुम्हाला एक कोष्टक दिलं की जो आहे 3000 रुपये पर्यंत जे आहे तुम्ही निर्बंध लावू नका। त्याच्यावरती 3 ते 4 पर्यंत गेला तुम्ही एक्सपोर्ट प्राइस काय तो आहे मिनिमम तो लावा। 4000 ते 5000 ड्युटी लावा, पुढे काय लावा ना, नंतर बंद करा। 6000 झाले तर बंद करा, निर्यात नाही। परंतु एकदम 700 ना 800 रुपये तुम्ही जे म्हणता ना नाफेड ते नाफेड स्वतः खरेदी करत नाही, ते कंपन्यांच्या ज्या आहेत त्यांना नेतात आणि ते कंपन्या ठरलेल्या लोक आहेत आणि त्या कंपन्या तिकडे शेतात जाऊन 700, 800, 900 रुपयाने कसे तरी घेतात, पण सोडून जाईल म्हणून लोक विकतात आणि नंतर ते ठेवतात आणि मग भाव वाढल्यानंतर आणि तोच कांदा जो आहे नंतर नाफेड सुद्धा विकत घेतो। अध्यक्ष महोदय, खाली फार अंधाधुंद चाललेले आहे अध्यक्ष महोदय, आणि म्हणून आज शेतकरी जे आहेत पाण्याच्या टाकीवर चढले। माझी जे आहेत उपमुख्यमंत्री जे बसलेले आहेत त्यांना मी विनंती करतोय की आपण अनेक वेळेला अनेक प्रश्न घेऊन जे आहेत भारत सरकारकडे जाता आणि प्रश्न सोडवता, ही आनंदाची गोष्ट आहे। पण मग या कांद्याचा प्रश्न सुद्धा कायमचा मार्गी लावण्यासाठी मी जे काही सांगितलं त्याप्रमाणे आधारभूत किंमत 2250 रुपये आणि त्याच्यानंतर जर वाढत गेली तर टप्प्याटप्प्यानं जे आहे तुम्हाला जे इतर निर्बंध लावता येतील। एक लक्षात घ्या, खर्चाच्या पेक्षा तुम्ही अर्धा आम्हाला फायदा देणार की नाही शेतकऱ्याला? काय 2000 रुपये म्हणून तुम्ही सांगणार? 2000 रुपये नाही येतो, 700, 800, 1000, 1500 पर्यंत चालतो। खर्चच माझा 1500 रुपये आहे। त्याच्यामध्ये अवकाळी पाऊस, त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी भानगडी आणि त्याच्यामुळे जे आहे आणखी नुकसान। अध्यक्ष महोदय, भारत सरकारकडे जाऊन ताबडतोब याचा तुम्ही जो आहे निपटारा करणार की नाही या प्रश्नाचा कायमस्वरूपी हा प्रश्न आहे आमच्या मतदारसंघात। राज्यातले 4-5 जिल्हे जे आहेत ग्रासलेले आहेत या सगळ्या प्रश्नांना। अध्यक्ष महोदय, ज्येष्ठ सदस्य भुजबळ साहेब जे मांडतात ते पोट तिडकीने मांडतात ते खऱ्या अर्थाने आपला हा जो कांद्याचा प्रश्न आहे याच्यामधनं कायमस्वरूपी मार्ग निघाला पाहिजे। अध्यक्ष महोदय, मी मान्य भुजबळ साहेबांनी जी मागणी केली, आपण पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर केंद्राकडे जाऊन
आपले जे कांदे उत्पादक शेतकरी यांचे जे लोकप्रतिनिधी यायला तयार असतील यांना सगळ्यांना घेऊन पहिले आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण एक त्याच्यामधला एक स्ट्रॅटेजी तयार करू, एक प्लॅन तयार करू आणि केंद्र सरकारकडे जाऊन आपल्याला कायमस्वरूपी याच्यामधनं मार्ग काढण्यासाठी एक बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल.